नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा, आमदार अमोल खताळ पाटील। धांदरफळ रेडेवाडी निमस गावातील नुकसानग्रस्त भागाची आमदार खताळ यांनी केली पाहणी। संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने आणि गारपीटने मोठे नुकसान झालेल्या भागाची आमदार अमोल खताळ यांनी सोमवारी दिनांक 30 रोजी सकाळी पाहणी करून महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले। संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, डेरेवाडी, गोडसेवाडी, निमज व राजापूर या गावांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे। गहू, कांदा, टोमॅटो, मका तसेच डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतातील उभी पिके आडवी पडली आहेत। गारपीटमुळे डाळिंब बागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। धांदरफळ बुद्रुक गावाअंतर्गत डेरेवाडी येथे संजय शिवाजी साबळे यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेलेत। या घटनेत आदिती संजय साबळे ही जखमी झाली असून तिच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। साठेनगर येथील भास्कर आल्हाट यांच्या घरावरील पत्रे उडून गेलेत। त्याचवेळी घरात झोळीमध्ये झोपलेल्या लहान मुलीला तिच्या आईने प्रसंगावधान राखत सुखरूप बाहेर काढलं। तसेच वर्षा भीमराज गोरडे यांचे घर कोसळले असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे। धांदरफळ खुर्द येथील सिंधुबाई देवगिरे यांच्या डाळिंब बागेचे, भास्कर कोकणे यांच्या टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे। निमज येथील कृषीभूषण पुरस्कार विजेते तुकाराम गुंजाळ यांच्या डाळिंब बागेसह शामराव किसन कासार यांच्या गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले आहे। तसेच निमज येथील महानुभाव पंथांच्या आश्रमावरील पत्रे उडून गेले आहेत। आमदार अमोल खताळ यांनी महसूल व कृषी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्यासाठी पंचनामे विलंब न करता पूर्ण करावेत असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले। या पाहणी दौऱ्यात उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश मंडलिक, धांदरफळ खुर्द ग्रामपंचायत अधिकारी राजेश गुंजाळ यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते। कर्तव्यदक्ष आमदारांनी दखल घेऊन घरकुलासाठी तात्काळ आदेश दिले आहेत। धांदरफळ बुद्रुक येथील भास्कर आल्हाट यांनी घरकुल योजनेसाठी वारंवार अर्ज करूनही लाभ मिळाला नसल्याची तक्रार आमदार खताळ यांच्या समोर मांडली। यावर आमदार खताळ यांनी ग्रामपंचायत अधिकारी सुरेश मंडलिक यांना जाब विचारत आल्हाट यांचे नाव तात्काळ घरकुल योजनेच्या यादीत समाविष्ट करा असे सक्त निर्देश आमदार खताळ यांनी ग्रामपंचायत अधिकारी मंडलिक यांना दिले। थोडंसं आपल्या शेतकऱ्यांचं असेल, तसेच घराचे नुकसान झाले। डेरेवाडीच्या एका विद्यार्थिनीवरती तिला डोक्याला लागल्यामुळे तिचा उपचार सुद्धा PMT येथे सुरू आहे। आता सकाळी सर्वच महसूलचे असेल, कृषी विभागाचे असेल अधिकाऱ्यांनी आम्ही स्वतः प्रत्यक्ष फील्डवर जाऊन जिथं जिथं पंचनामे नुकसान झालं आहे त्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना तशा कालच दिल्या होत्या। आज सकाळी पाहणी केली। आमच्या सर्व गावातील ग्रामस्थ असेल, आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात का तुम्ही उपस्थित राहून तिथं जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करून लवकरच शासनाकडून या संदर्भातली मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील। महासत्ता न्यूज संगमनेर।